सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणं काळाची गरज आहे। त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून घेतलेली शपथ उद्या जागतिक पातळीवर घेतली जाईल असा विश्वास शिक्षण तज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केला। तिटवेमधील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली। यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीनं आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये 10 झाडं लावण्याचा तसंच 10 दुर्मिळ झाडांचं संगोपन करण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या। केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरता हा संकल्प नसून आशिया खंडातील अनेक संस्था त्यामध्ये सहभागी होतील। येत्या काळात आशिया खंडामध्ये लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धन केलं जाईल असा विश्वास जागतिक शिक्षण तज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केला। विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची भावी पिढी असून त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजात संवादक म्हणून काम करणं अत्यावश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं। या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींची आणि त्यांनी लागवड केलेल्या सर्व झाडांची माहिती ही वेबसाईटवर ठेवण्यात येणार आहे। तसंच पूर्वीपासून असलेल्या वृक्षांचं संवर्धन संगोपन या बाबी संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत। या मोहिमेचं नेतृत्व डॉक्टर जगन्नाथ पाटील करत आहेत। दरवर्षी 29 जानेवारी हा पृथ्वी संरक्षण दिन शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं साजरा केला जातो। गेल्या 5 वर्षात शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 25,000हून अधिक झाडं लावून त्यांचं यशस्वीरित्या संगोपन करण्यात आलंय। यावेळी प्राचार्य प्रशांत पालकर, स्नेहल माळी, सिद्धता गौड, हिमांशू चव्हाण, सरिता धनवडे, जयदीप सरापले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या।